हॅलो, गुड मॉर्निंग एव्हरीवन. आज आपला आय-टीचा फर्स्ट लेक्चर. फर्स्ट सेमिस्टर आपल्याला सॉरी सेकंड सेमिस्टरला आपण सॉरी थर्ड सेमिस्टरला आपण पाहिलं होतं. तो सब्जेक्ट होता आपला इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी इन बिझनेस मॅनेजमेंट 1. आणि आता जो आपण बघतोय हा आहे आपला इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी इन बिझनेस मॅनेजमेंट पार्ट 2. ओके, पार्ट 2 मध्ये तुम्हाला प्रॅक्टिकल काहीच नाहीये. पार्ट 1 मध्ये तुम्हाला थोडं प्रॅक्टिकल नॉलेज होतं, म्हणजे वर्ड, एक्सेल, पॉवर पॉईंट वगैरे होतं. तुम्हाला तसं इथे काहीच नाहीये, इथे तुम्हाला टोटल थेरॉटिकल नॉलेज आहे. सो त्याच्या आधी सुरुवातीला आपण आपला हा जो सब्जेक्ट स्टार्ट करण्याआधी याचा सिलेबस बघूयात आणि क्वेश्चन पेपर पॅटर्न पाहूयात. ओके, तर सिलेबस हा बघायचा आहे. सिलेबस मध्ये इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी बिझनेस मॅनेजमेंट 2 याच्यामध्ये काय म्हटलं त्यांनी की तर 4 मॉड्यूल येतात. कोणते आहेत? सो फर्स्ट मॉड्यूल आहे मॅनेजमेंट इन्फॉर्मेशन सिस्टम, यालाच आपण काय म्हणतो MIS. MIS विषयी थोडीफार माहिती आपण याच्या आधीच्या पार्ट मध्ये पाहिली होती. आता आपल्याला इथे डीप मध्ये आहे MIS, मॅनेजमेंट इन्फॉर्मेशन सिस्टम. त्याच्यानंतर सेकंड मॉड्यूल आहे ERP. ERP चा फुल फॉर्म आहे एंटरप्राइज रिसोर्स प्लॅनिंग, तुम्हाला पुढे आहेच. ESCM म्हणजे इलेक्ट्रॉनिक सप्लाय चेन मॅनेजमेंट. देन ECRM यानी की इलेक्ट्रॉनिक कस्टमर रिलेशनशिप मॅनेजमेंट. ओके, त्याच्यानंतर थर्ड जो तुमचा मॉड्यूल आहे तो आहे इंट्रोडक्शन टू डाटाबेस अँड डाटा वेअरहाऊस. डाटाबेस म्हणजे काय, डाटा वेअरहाऊस म्हणजे काय, हे सुद्धा आपण मागच्या युनिटमध्ये मागच्या सेमिस्टरला पाहिलं होतं, पण इथे आपल्याला डीप मध्ये बघायचं आहे, कारण पूर्ण मॉड्यूल एक सिंगल मॉड्यूल त्याच्यावरती दिलेलं आहे. आणि देन लास्ट वन आहे फोर्थ वन आउटसोर्सिंग. ओके, आउटसोर्सिंग म्हणजे काय तर ते नंतर मी तुम्हाला सांगेनच. देन ऑब्जेक्टिव्ह. आता हा तुमचा सिलेबस असा डिझाईन करण्यामागचा ऑब्जेक्टिव्ह काय आहे, तर टू अंडरस्टँड मॅनेजर डिसिजन मेकिंग अँड टू डेव्हलप परसेप्टिव्ह ऑफ मेजर फंक्शन एरियाज ऑफ MIS. सो मॅनेजर डिसिजन मेकिंग साठी काय म्हणतोय तर त्याचा यूज व्हावा, किंवा डाटाबेस जो किंवा डाटा वेअरहाऊस किंवा तुमच्याकडे असलेला डाटा जो आहे तो मॅनेजर डिसिजन मेकिंग साठी त्याचा उपयोग व्हावा, त्यासाठी तो डेव्हलप केला जातो फंक्शन एरियाज ऑफ MIS च्या फंक्शन मध्ये. सो अशा पद्धतीने त्यांचे काही ऑब्जेक्टिव्ह आहेत, तर ते ऑब्जेक्टिव्ह आपल्याला इम्पॉर्टंट नाही आहेत म्हणा. सो मॉड्यूल मध्ये आपल्याला एक्झॅक्ट डिटेल मध्ये काय काय शिकायचं आहे ते आपण बघूयात. फर्स्ट मॉड्यूल काय म्हटलं मी तुम्हाला, मॅनेजमेंट इन्फॉर्मेशन सिस्टम. मॅनेजमेंट इन्फॉर्मेशन सिस्टम मध्ये फर्स्ट वन तुम्ही पाहिलात तर तुमचं फर्स्ट चॅप्टर आहे ओव्हरव्ह्यू ऑफ MIS. फर्स्ट चॅप्टर कोणता आहे, ओव्हरव्ह्यू ऑफ MIS. मग त्याच्यामध्ये काय काय दिलेलं आहे, डेफिनेशन आणि कॅरेक्टरिस्टिक्स. ओके, सो MIS ची डेफिनेशन कॅरेक्टरिस्टिक्स आपल्याला फर्स्ट चॅप्टर मध्ये दिलेले आहेत. सेकंड चॅप्टर आहे आपला सब सिस्टम्स ऑफ MIS. सब सिस्टम ऑफ MIS, मग त्याच्यामध्ये आपल्याला काय काय म्हटलेलं आहे त्यांनी, ऍक्टिव्हिटी अँड फंक्शनल सब सिस्टम्स. त्याच्यानंतर थर्ड जो आपला चॅप्टर आहे त्याचं नाव आहे स्ट्रक्चर ऑफ MIS. आणि फोर्थ जो आहे चॅप्टर त्याचं नाव आहे रिझन्स फॉर फेल्युअर ऑफ MIS. MIS फेल्युअर का झाला त्याच्या मागचे रिझन्स आपल्याला फोर्थ चॅप्टरला आहेत. देन फर्स्ट मॉड्यूल मधला लास्ट चॅप्टर अंडरस्टँडिंग मेजर फंक्शनल सिस्टम्स. मग त्याच्यामध्ये येतं मार्केटिंग अँड सेल सिस्टम्स, फायनान्स अँड अकाउंटिंग सिस्टम्स, मॅन्युफॅक्चरिंग अँड प्रोडक्शन सिस्टम्स, ह्युमन रिसोर्स सिस्टम्स अँड इन्व्हेंटरी सिस्टम्स. ओके, त्याच्यानंतर सॉरी लास्ट चॅप्टर नव्हता, त्याच्यानंतर अजून आहे चॅप्टर्स. त्याच्यानंतर 6 चॅप्टर आहे सब सिस्टम डिस्क्रिप्शन अँड ऑर्गनायझेशनल लेवल्स. आणि 7 चॅप्टर आहे डिसिजन सपोर्ट सिस्टम. मग त्याच्यामध्ये तुम्हाला दिलेलं आहे डेफिनेशन, रिलेशनशिप विथ MIS. अँड देन लास्ट जो चॅप्टर आहे तुमचा तो आहे इव्हॅल्युएशन ऑफ DSS म्हणजे डिसिजन सपोर्ट सिस्टम, कॅरेक्टरिस्टिक्स, क्लासिफिकेशन्स, ऑब्जेक्टिव्ह, कंपोनंट्स, ऍप्लिकेशन ऑफ डिसिजन सपोर्ट सिस्टम्स. देन त्याच्यानंतर हे सगळं झाल्याच्या नंतर थोडक्यात तुमच्या लक्षात येईल की फर्स्ट युनिटला किंवा फर्स्ट मॉड्यूलला फक्त तुम्हाला MIS आणि DSS म्हणजे मॅनेजमेंट इन्फॉर्मेशन सिस्टम आणि डिसिजन सपोर्ट सिस्टम या दोन गोष्टी ज्या आहेत त्याच तुम्हाला शिकायच्या आहेत फर्स्ट युनिट मध्ये. देन सेकंड युनिट मध्ये काय आहे, सेकंड युनिटचं नाव आपण पाहिलं होतं, काय होतं, ERP
ESCM, ECRM. ESCM चा फुल फॉर्म काय म्हटलं होतं मी? इलेक्ट्रॉनिक सप्लाय चेन मॅनेजमेंट. ERP चा फुल फॉर्म काय सांगितला होता? एंटरप्राइज रिसोर्स प्लॅनिंग. आणि ECRM चा काय सांगितलं होता? इलेक्ट्रॉनिक कस्टमर रिलेशनशिप मॅनेजमेंट. आता पुन्हा एक लक्षात ठेवा, मी फुल फॉर्म तुम्हाला का सांगतोय, कारण जर तुमची एक्झाम आता ऑफलाईन झाली तर काही प्रॉब्लेमच नाही, म्हणजे तुम्हाला थेरॉटिकल पेपर येतील, पण त्याच्यातही तुम्हाला ऑब्जेक्टिव्ह असणारच आहेत. प्लस तुमची जर एक्झाम ऑनलाईन झाली तर ती तुम्हाला माहिती आहे ती प्रत्येक वेळी, म्हणजे आता जशी आपल्या एक्झाम्स होत आल्या ऑनलाईनच्या, त्याच पद्धतीने ऑब्जेक्टिव्ह टाईपची होईल. आणि जर ऑब्जेक्टिव्ह टाईपची एक्झाम झाली तर त्याच्यामध्ये तुम्हाला हे जे फुल फॉर्म आहेत हे ऑब्जेक्टिव्ह साठी विचारले जातील. म्हणून मी प्रत्येक वेळेस तुम्हाला त्याच्या फुल फॉर्म सहित ती काय टर्म आहे ती एक्सप्लेन करतोय. ERP म्हणजे काय म्हटलं? एंटरप्राइज रिसोर्स प्लॅनिंग. ESCM म्हणजे काय म्हटलं? इलेक्ट्रॉनिक सप्लाय चेन मॅनेजमेंट. आणि ECRM म्हणजे काय म्हटलं? इलेक्ट्रॉनिक कस्टमर रिलेशनशिप मॅनेजमेंट. आता याच्यामध्ये आपल्याला सेकंड युनिट मध्ये कोणकोणते चॅप्टर्स दिलेले आहेत? सो फर्स्ट चॅप्टर आहे कन्सेप्ट ऑफ ERP. याच्यामध्ये ओनली ERP ची कन्सेप्ट क्लिअर केली. देन सेकंड चॅप्टर आहे आर्किटेक्चर ऑफ ERP. सेकंड चॅप्टर कोणता आहे? आर्किटेक्चर ऑफ ERP. देन आर्किटेक्चर ऑफ ERP मध्ये मग त्यांनी काय दिलेलं आहे? जेनरिक मॉड्यूल्स ऑफ ERP. ERP चे जेनरिक मॉड्यूल जे आहेत ते आपल्याला त्याच्यात एक्सप्लेन केलेले आहेत. देन थर्ड चॅप्टर आहे ऍप्लिकेशन्स ऑफ ERP. ERP चे कोणकोणते ऍप्लिकेशन्स आपण यूज करतो ते त्याच्यात दिलेलं आहे. देन फोर्थ चॅप्टर आहे ERP एलिमेंटेशन कन्सेप्ट. मग त्याच्यात आहे ERP लाईफ सायकल. ओके. देन फिफ्थ चॅप्टर आहे कन्सेप्ट ऑफ XRP. XRP काय आहे याचा फुल फॉर्म आपण पुढे बघूयात, आता मला एक्झॅक्ट आठवत नाहीये म्हणून. XRP चा आय थिंक त्याने दिलेला आहे एक्सटेंडेड ERP, कन्सेप्ट ऑफ एक्सटेंडेड ERP. तर हे आपण बघूयात पुढे जाऊन. देन फीचर्स ऑफ कमर्शियल ERP सॉफ्टवेअर. नेक्स्ट चॅप्टर कुठला आहे? फीचर्स ऑफ कमर्शियल ERP सॉफ्टवेअर. मग फीचर्स ऑफ कमर्शियल ERP सॉफ्टवेअर मध्ये कोणकोणत्या गोष्टी आपल्याला शिकायच्या आहेत? स्टडी ऑफ SAP, Oracle ऍप्स, MS Dynamics Nav and PeopleSoft. ओके. देन कन्सेप्ट ऑफ ECRM म्हणजे इलेक्ट्रॉनिक कस्टमर रिलेशनशिप मॅनेजमेंटची कन्सेप्ट आपल्याला नेक्स्ट चॅप्टर मध्ये शिकायची आहे. पण त्याच्यामध्ये आपल्याला काय काय पाहायला मिळणार आहे? ECRM सोल्युशन अँड इट्स ऍडव्हान्टेजेस, हाऊ टेक्नॉलॉजी हेल्प्स. म्हणजे तुमच्या कस्टमर इलेक्ट्रॉनिक कस्टमर रिलेशनशिप मॅनेजमेंटचे ऍडव्हान्टेजेस काय आहेत आणि टेक्नॉलॉजी त्याच्यासाठी तुम्हाला कशा पद्धतीने हेल्प करते ते आपल्याला त्याच्यामध्ये शिकायचं आहे. ते नेक्स्ट चॅप्टर आहे CRM कॅपेबिलिटीज अँड कस्टमर लाईफ सायकल. CRM कॅपेबिलिटीज अँड कस्टमर लाईफ सायकल. मग त्याच्यामध्ये प्रायव्हसी इश्यूज अँड CRM. देन डाटा मायनिंग अँड CRM. नेक्स्ट आहे डाटा मायनिंग अँड प्रायव्हसी इश्यूज अँड CRM. देन नेक्स्ट चॅप्टर डाटा मायनिंग अँड CRM अँड वर्कफ्लो ऑटोमेशन हे त्याच्यात आपल्याला बघायचं आहे. नेक्स्ट लेसन आहे कन्सेप्ट ऑफ ESCM. ESCM ही कन्सेप्ट काय आहे? मग त्याच्यामध्ये आपल्याला काय काय शिकणार होतो? स्ट्रॅटेजिक ऍडव्हान्टेजेस, बेनिफिट्स, देन इलेक्ट्रॉनिक सप्लाय चेन मॅनेजमेंट कंपोनंट्स अँड चेन आर्किटेक्चर. देन नेक्स्ट चॅप्टर आहे मेजर ट्रेंड्स इन ESCM. ESCM चे मेजर ट्रेंड्स कोणकोणते आहेत? आणि देन केस स्टडीज आहेत ERP, SCM आणि CRM. ओके. सो हा झाला आपला सेकंड युनिट. देन थर्ड युनिटचं नाव काय आहे? आपल्या थर्ड मॉड्यूलचं नाव काय आहे? इंट्रोडक्शन टू डाटाबेस अँड डाटा वेअरहाऊस. इंट्रोडक्शन टू डाटाबेस अँड डाटा वेअरहाऊस. इंट्रोडक्शन टू डाटाबेस अँड डाटा वेअरहाऊस मध्ये आपल्याला एकूण टोटल 4 चॅप्टर आहेत. 4 मधला पहिला चॅप्टर जो आहे आपला तो आहे इंट्रोडक्शन टू DBMS. कोणता आहे? इंट्रोडक्शन टू DBMS. इंट्रोडक्शन टू DBMS मध्ये कोणकोणत्या गोष्टी मग आपल्याला शिकायला मिळणार आहेत? तर फर्स्ट वन मिनिंग ऑफ DBMS. DBMS चा फुल फॉर्म काय ते इथे दिलेलं आहे बघा तुम्हाला, डाटाबेस मॅनेजमेंट सिस्टम. DBMS इथे मॅनेजमेंट सिस्टम नाही, जस्ट डाटाबेस. सो DBMS चा फुल फॉर्म काय? डाटाबेस मॅनेजमेंट सिस्टम. देन
नेक्स्ट आहे त्याच्यातला मिनिंग ऑफ डीबीएमएस झालं. त्याच्यानंतर नीड फॉर युझिंग डीबीएमएस, नीड फॉर युझिंग डीबीएमएस. देन नेक्स्ट आहे त्याच्यातलं पार्ट कन्सेप्ट ऑफ टेबल्स, रेकॉर्ड्स, ऍट्रिब्यूट्स, कीज, इंटिग्रिटी इंटिग्रिटी कॉन्स्ट्रंट्स, स्कीमा, आर्किटेक्चर, डाटा इंडिपेंडन्स. देन नेक्स्ट चॅप्टर आहे आपला सेकंड चॅप्टर थर्ड युनिट मधला डाटा वेअर हाऊसिंग अँड डाटा मायनिंग. डाटा वेअर हाऊस अँड डाटा मायनिंग काय आहे हे आपण तेव्हा शिकणार आहोत. मग त्याच्यामध्ये आपल्याला एक्झॅक्ट काय काय बघणार आहोत. द कन्सेप्ट ऑफ डाटा वेअर हाऊसिंग, देन importance of data warehouse for an organization, then characteristics of data warehouse, then functions of data warehouse architecture, business use of data warehouse, then standard reports and queries. हे एवढ्या ज्या गोष्टी इथे आपण थर्ड युनिटच्या सेकंड चॅप्टर मध्ये बघणार आहोत. देन थर्ड युनिटचा थर्ड चॅप्टर आहे डाटा मायनिंग. आणि डाटा मायनिंग मध्ये काय आहे, द स्कोप अँड द टेक्निक्स यूज. कोणते स्कोप, कुठे स्कोप्स आहेत आणि टेक्निक्स कोणते यूज केल्या जातात डाटा मायनिंग साठी, आपण डाटा मायनिंग मध्ये शिकणार आहोत. आणि देन लास्ट आहे थर्ड युनिट मधला लास्ट चॅप्टर आहे बिझनेस ऍप्लिकेशन्स ऑफ डाटा वेअर हाऊसिंग अँड डाटा मायनिंग. ओके. त्याच्यानंतर जो आपला नेक्स्ट म्हणजे लास्ट जो युनिट आहे तो आहे आउटसोर्सिंग. आणि आउटसोर्सिंग मधला फर्स्ट चॅप्टर आहे इंट्रोडक्शन टू आउटसोर्सिंग. आउटसोर्सिंग म्हणजे काय, मग याच्यामध्ये मिनिंग ऑफ आउटसोर्सिंग आहे, नीड फॉर आउटसोर्सिंग, आउटसोर्सिंगची गरज काय आहे आणि आउटसोर्सिंग मिनिंग काय आहे हे आपण त्याच्यामध्ये शिकणार आहोत. देन स्कोप ऑफ आउटसोर्सिंग, आउटसोर्सिंगला कुठे कुठे स्कोप आहे. आणि देन आउटसोर्सिंग आयटी आणि बिझनेस प्रोसेस, आउटसोर्सिंग आयटी आणि बिझनेस प्रोसेस कसं आहे हे आपण शिकणार आहोत फोर्थ युनिटच्या फर्स्ट चॅप्टरला. देन सेकंड चॅप्टर आहे फोर्थ युनिटचा बिझनेस प्रोसेस आउटसोर्सिंग. त्यालाच आपण काय म्हणतो बीपीओ. बीपीओ शब्द तुम्ही फार वेळा ऐकला असेल, कॉल सेंटरला वगैरे तुम्ही जाल तिथे तुम्ही ऐकायला मिळतो तुम्हाला बिझनेस प्रोसेस आउटसोर्सिंग, बीपीओ. सो त्याच्यामध्ये आपण इंट्रोडक्शन बघणार की बीपीओ म्हणजे काय. आणि देन नेक्स्ट चॅप्टर जो आहे म्हणजे थर्ड चॅप्टर जो आहे फोर्थ युनिट मधला त्याचं नाव आहे बीपीओ वेंडर्स. बीपीओ वेंडर्स मध्ये आपल्याला एक्झॅक्ट काय काय बघायला मिळणार आहे, तर त्याच्यामध्ये फर्स्ट आपण पाहणार हाऊ डज बीपीओ वर्क, बीपीओ मध्ये वर्क कशा पद्धतीने चालतं. त्यानंतर बीपीओ सर्व्हिस स्कोप, बीपीओ सर्व्हिसेसला स्कोप किती आहे किंवा का आहे. देन बेनिफिट्स ऑफ बीपीओ, बीपीओ चे बेनिफिट्स काय आहेत. देन बीपीओ आणि आयटी सर्व्हिस, बीपीओ आणि आयटी सर्व्हिसेसचं रिलेशन काय आहे हे बघणार. देन प्रोजेक्ट मॅनेजमेंट अप्रोच इन बीपीओ, बीपीओ साठी प्रोजेक्ट मॅनेजमेंट अप्रोच का केला जातो हे आपण बघणार आहोत. देन बीपीओ आणि आयटी इनेबल्ड सर्व्हिसेस, आणि बीपीओ आणि आयटी साठी कोणकोणत्या सर्व्हिसेस वापरल्या जातात. देन नेक्स्ट जो चॅप्टर आहे याच्यातला फोर्थ चॅप्टर बीपीओ बिझनेस मॉडेल. कशातला, फोर्थ युनिट मधला फोर्थ चॅप्टर बीपीओ बिझनेस मॉडेल. बीपीओ बिझनेस मॉडेल मध्ये फर्स्ट जो पॉइंट आपण बघणार आहोत तो आहे स्ट्रॅटेजी फॉर बिझनेस प्रोसेस आउटसोर्सिंग. कोणता आहे, स्ट्रॅटेजी फॉर बिझनेस प्रोसेस आउटसोर्सिंग. देन सेकंड जो चॅप्टर आपण त्याच्यात बघणार आहोत, सॉरी पॉइंट पाहणार आहोत तो आहे प्रोसेस ऑफ बीपीओ, बीपीओ ची प्रोसेस कशा पद्धतीने चालते. आणि देन आयटीओ वर्सेस बीपीओ, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी आउटसोर्सिंग वर्सेस बिझनेस प्रोसेस आउटसोर्सिंग. ओके, म्हणजे डिफरन्स बिटवीन आपण आयटीओ आणि बीपीओ मधला डिफरन्स बघणार आहोत. देन नेक्स्ट जो म्हणजे फिफ्थ चॅप्टर जो आहे फोर्थ युनिट मधला तो आहे बीपीओ टू केपीओ, म्हणजे बिझनेस प्रोसेस आउटसोर्सिंग टू केपीओ फुल फॉर्म. ठीक आहे, तो आपण बघूयात नेक्स्ट याला. मिनिंग ऑफ केपीओ, मग याच्यामध्ये आपण केपीओचं मिनिंग बघणार आहोत. देन केपीओ वर्सेस बीपीओ, म्हणजे इथे पण आपण डिफरन्स बघणार आहोत केपीओ आणि बीपीओ मधला. देन केपीओ अपॉर्च्युनिटीज अँड स्कोप्स, केपीओ हा एक अपॉर्च्युनिटी आहे किंवा त्याला स्कोप्स कशा पद्धतीने आहे आपण शिकणार आहोत. आणि देन केपीओ चॅलेंजेस, केपीओच्या समोर येणारे चॅलेंजेस कोणकोणते आहेत. आणि देन केपीओ इंडियन सेनेरिओ, केपीओचा इंडियन सेनेरिओ कसा आहे हे आपण या चॅप्टर मध्ये पाहणार आहोत. त्याच्यानंतर सेकंडला चॅप्टर जो आहे फोर्थ युनिट मधला तो आहे आउटसोर्सिंग इन
क्लाउड एन्व्हायरमेंट. क्लाउड एन्व्हायरमेंट मध्ये आउटसोर्सिंग कशा पद्धतीने केलं जातं, मग त्याच्यात आपण बघणार क्लाउड कम्प्युटिंग ऑफरिंग्स. क्लाउड कम्प्युटिंग ऑफरिंग्स. आणि देन लास्ट चॅप्टर आपला याच्यामध्ये आयटी मधला लास्ट 4th युनिट मधला लास्ट चॅप्टर ट्रेडिशनल आउटसोर्सिंग वर्सेस क्लाउड कम्प्युटिंग. म्हणजे क्लाउड कम्प्युटिंग आणि ट्रेडिशनल आउटसोर्सिंग याच्यामधला जो डिफरन्स आहे तो आपण इथे बघणार आहोत. अशा पद्धतीने हा जो आपला सिलेबस आहे हा आपण पाहणार आहे. सिलेबस मध्ये आपण तसा सिलेबस मध्ये 4च युनिट असले तरी सिलेबस खूप वर्स्ट आहे, मोठा आहे सिलेबस. त्याच्यामुळे आपल्याला कदाचित थोडा जास्त वेळ जाऊ शकतो या सिलेबस संपवायला. ओके, कारण लेंदी आहे भरपूर. त्याच्यामुळे तुम्हाला लिहिणंही तेवढंच लागेल, तुम्हाला स्टडी तेवढंच करावं लागणार आहे त्याचा. आता याचा पेपर पॅटर्न, क्वेश्चन पेपर पॅटर्न कशा पद्धतीचा असेल. आता टोटल मॅक्झिमम म्हणजे 75 मार्क्सचा टोटल पेपर असेल हा. 75 मार्क्स मध्ये क्वेश्चन टू बी सेट 5 क्वेश्चन सेट केलेले असतील. ड्युरेशन असेल 2.5 hour आणि ऑल क्वेश्चन आर कंपल्सरी कॅरिंग 50 मार्क्स इच. प्रत्येक क्वेश्चन हा कंपल्सरी असेल. प्रत्येक क्वेश्चनला 15 मार्क्सचा एक क्वेश्चन असेल. आता याच्यामध्ये तुम्ही म्हणाल की सर हा पेपर येणार का, तर याच्यावरती कसं आहे की जर तुमचे पेपर ऑनलाईन झाले, ही सेमिस्टर ऑनलाईन झाले, तर अशा पद्धतीचा पेपर तुम्हाला नाही येणार. तर तुमचं जसं ऑब्जेक्टिव्ह आहे त्याच पद्धतीचा तुम्हाला पेपर येऊ शकतो. पण जर तुमचा हे युनिव्हर्सिटीच्या काही नवीन काही इन्स्ट्रक्शन्स आले आणि त्याच्यानुसार तुमचे जर ऑफलाईन लेक्चर्स झाले तर मात्र तुम्हाला या अशाच पद्धतीने क्वेश्चन पेपर पॅटर्न असेल. मग या क्वेश्चन पेपर पॅटर्न मध्ये काय काय दिलेलं आहे बघा. क्वेश्चन नंबर 1, क्वेश्चन नंबर 1 कोणता असणार आहे, ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन. क्वेश्चन नंबर 1 कोणता असणार आहे, ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन. ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन मध्ये फर्स्ट पार्ट जो आहे, ए जो आहे ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन मधला, तो असणार आहे सब क्वेश्चन टू बी आस्क्ड 10 अँड टू बी आन्सर्ड एनी 8. म्हणजे कोणतेही 10 क्वेश्चन विचारले जातील ऑब्जेक्टिव्ह टाइपचे, त्याच्यातले 8 सॉल्व्ह करायचे. मग ऑब्जेक्टिव्ह टाइप मध्ये एक्झॅक्ट कसले कोणत्या टाइपचे क्वेश्चन विचारले जातील इथं, तर इथे मल्टिपल चॉईस तर विचारले जातील, किंवा ट्रू ऑर फॉल्स, किंवा मॅच द कॉलम्स, किंवा फिल इन द ब्लँक्स. म्हणजे इथे स्पेसिफिक मल्टिपल चॉईसेस विचारले जातील किंवा ट्रू ऑर फॉल्सच विचारले जातील असं काही नाहीये. सो हे जे टाइप्स आहेत ऑब्जेक्टिव्हचे, मल्टिपल चॉईस, ट्रू ऑर फॉल्स, मॅच द कॉलम्स, फिल द ब्लँक, याच्यापैकी कोणता तरी एक क्वेश्चन तुम्हाला ए साठी विचारला जाईल आणि कोणता तरी एक क्वेश्चन दुसरा क्वेश्चन, म्हणजे जो पहिला विचार सेम नाही. सपोज जो पहिल्या क्वेश्चनला तुम्हाला मल्टिपल चॉईस विचारले तर बी मध्ये तुम्हाला ट्रू ऑर फॉल्स विचारू शकतात, किंवा मॅच द कॉलम्स विचारू शकतात, किंवा फिल इन द ब्लँक सुद्धा विचारू शकतात. सो सेकंड क्वेश्चन सुद्धा त्याच टाइपचा आहे. सब क्वेश्चन टू बी आस्क्ड 10, 10 क्वेश्चन विचारले जातील अँड टू बी आन्सर्ड एनी 7, आणि त्याच्यापैकी 7 कोणतेही आन्सर द्यायचे आहेत. ओके, असं 15 मार्क्सचा तुमचा पहिला राहील ऑब्जेक्टिव्ह टाइपचे क्वेश्चन. देन सेकंड जो आहे तुमचा क्वेश्चन तो आहे फुल लेंथ प्रॅक्टिकल क्वेश्चन. फुल लेंथ प्रॅक्टिकल क्वेश्चन. ओके, एकच मिनिट. आता याच्यामध्ये थोडासा हा जो तुमचा क्वेश्चन पेपर पॅटर्न आहे हा माझ्या मते तुम्हाला म्हणजे त्यांची काहीतरी प्रिंटिंग मिस्टेक झालेली आहे. कारण ऑलरेडी तुम्ही ज्याला आपण सिलेबस बघू तेव्हा तुमच्या लक्षात येईल की याच्यात प्रॅक्टिकल आपल्याला कुठेच नाहीये, पण इथे क्वेश्चन देताना प्रॅक्टिकल म्हणजे कुठल्या तरी प्रॅक्टिकल क्वेश्चन पेपरचा हा जो क्वेश्चन पेपर पॅटर्न आहे याने कॉपी केलेला आहे. ठीक आहे, असू देत, पण तुम्हाला सांगतो क्वेश्चन पेपर 2 मध्ये फुल लेंथ प्रॅक्टिकल क्वेश्चन नसणार. फुल लेंथ सॉरी, इथे तुम्हाला ए आणि बी म्हणजे ए 8 मार्क्सला आणि बी 7 मार्क्सला. ओके, सो अशा पद्धतीने 15 मार्क्सचा क्वेश्चन असेल. आता तो 8 आणि 7 मार्क्सचा जो क्वेश्चन असेल त्याला ऑर पुन्हा 8 आणि 7 मार्क्सचा असेल. ओके, म्हणजे हा एक 8 आणि 7 मार्क्सचा टोटल 50 मार्क्सचा क्वेश्चन असेल आणि त्याला ऑर परत 8 आणि 7 50 मार्क्सचा क्वेश्चन असेल. तुम्ही कोणता एक सोडू शकता. देन क्वेश्चन नंबर 3 हा सुद्धा तुमचा सेम याच्यासारखाच राहणार आहे. 8 आणि 7 मार्क्सला थेरॉटिकल क्वेश्चन असेल, त्याला ऑर पुन्हा 8 आणि 7 मार्क्सचा थेरॉटिकल क्वेश्चन असेल. देन क्वेश्चन नंबर 4, क्वेश्चन नंबर 4 सुद्धा त्याच टाइपचा तुमचा असेल. फुल लेंथ सॉरी 7 आणि 8 मार्क्सला तुम्हाला काय म्हटलंय तर 15 मार्क्सचा क्वेश्चन असेल आणि त्याला ऑर पुन्हा 7 आणि 8 मार्क्सचा 15 मार्क्सचा क्वेश्चन असेल.
सो तुम्ही कोणताही एक लिहू शकता. फक्त एक चूक फार वेळा मुलं करतात, ती मी तुम्हाला सांगायची राहून गेली. ऑब्जेक्टिव्ह मध्ये आता इथे म्हटलंय सब क्वेश्चन्स टू बी आस्क्ड 10 अँड टू बी आन्सर्ड एनी 8. सो असं म्हटलं की 10 क्वेश्चन विचारले जातील, 8 क्वेश्चनचे आन्सर द्या कोणत्याही. सो याचा अर्थ तुम्हाला 8च सॉल्व्ह करायचं असं नसतं. तुम्ही 10 आउट ऑफ 10 जरी सॉल्व्ह केलेत क्वेश्चन्स, तरी त्यातले जे राईट 8 असतील तेवढेच आपण त्यालाच तुम्हाला मार्किंग करतो. मग मुलं काय करतात, बऱ्याच वेळा 8 दिले तर 8च सॉल्व्ह करणार. मग त्याच्यात प्रॉब्लेम काय होतो, त्या 8 मधलं जर एखादा चुकला तर तुम्हाला मार्क्स किती मिळणार आहेत, 7. पण त्याच ऐवजी तुम्ही 10 क्वेश्चन सॉल्व्ह केलेत, पण आणि 10 क्वेश्चन सॉल्व्ह केलेत, पण त्याच्यातला एखादा चुकला तर जो बरोबर आहे तो त्या ठिकाणी घेता येतो. त्याच्यामुळे 10 क्वेश्चन विचारले तर 10च्या 10 अटेम्प्ट करा, मग त्याच्यातले कोणते तरी बरोबर 8 किंवा बरोबर 7 जे असतील तेवढेच आम्ही कन्सिडर करतो. ओके, सो इथे एक लक्षात ठेवा. दुसरी एक गोष्ट ज्याला ऑरला तुम्हाला विचारलं जातं, तेव्हा काय होतं, प्रॉब्लेम काय होतो, आता हा समज ए बी आहे. ओके, हा ऑरला विचारला याला. सो बऱ्याच मुलं काय करतात, क्वेश्चन नंबर 5 मधला ए जो आहे तो लिहितात आणि त्याच्यानंतर बी मध्ये काय करतात, ऑरचं क्वेश्चन लिहितात. सो असं केल्याच्या नंतर तुम्हाला कुठला त्या दोन्हीचे मार्क्स मिळणार नाही, तर तुम्हाला एक तर ए चे मिळतील किंवा सी चे, एकाच याचे. कारण हे दोन क्वेश्चन हे सोबत आहेत, याच्यातलं एक घेऊन दुसरा तुम्ही स्किप करू शकत नाही. तुम्हाला लिहायचे झाले तर ए बी लिहा किंवा सी डी लिहा, परंतु हा जो ग्रुप आहे ए बी आणि सी डी चा, हा एकच ग्रुप कुठला तरी कॅरी करावा लागतो, अदरवाईज तुमचे मार्क्स निघून जातील. सो हे एक गोष्ट लक्षात ठेवा. आणि तुमचा क्वेश्चन नंबर 5 आहे थेरी क्वेश्चन्स, सेम थेरी क्वेश्चन B87 हाच पॅटर्न असणार आहे. आणि लास्ट जो क्वेश्चन नंबर 5 चा, त्याला ऑर जो क्वेश्चन असणार आहे तो तुमचा शॉर्ट नोट्स असणार आहे 15 मार्क्स साठी, 5 मार्क्स इच. सो अशा पद्धतीने तुमचा हा जो आहे क्वेश्चन पेपर पॅटर्न जो आहे तो अशा पद्धतीचा राहील. ओके, सो तुमच्या सिलेबस आणि सब्जेक्ट रिलेटेड जर काही प्रॉब्लेम्स असतील तर माझ्याशी डिस्कस करा, अदरवाइज आपण सेकंड लेक्चर लगेच चालू करूया. सो आपला फर्स्ट युनिट जो आहे मॅनेजमेंट इन्फॉर्मेशन सिस्टम, त्याच्यातला फर्स्ट चॅप्टर आपण स्टार्ट करतोय MIS म्हणून. सो MIS शिकत असताना आधी आपण काय बघणार आहोत, overview of MIS, then components and objective of MIS, structure of MIS, application of MIS, subsystem of MIS, and reasons of success and failure of MIS. सो आपण स्टार्ट करूयात MIS ला. सो MIS मधला फर्स्ट वन आपण मिनिंग बघूयात की MIS चा मिनिंग काय बघतो. अँड इन्फॉर्मेशन सिस्टम, इन्फॉर्मेशन सिस्टम म्हणजे काय, अँड इन्फॉर्मेशन सिस्टम इज अन organized system for the collection, organization, storage, and communication information. More specifically, it is the study of complementary network that people and organization use to collect, filter, process, create, and distribute data. काय म्हटलंय, इन्फॉर्मेशन सिस्टम म्हणजे काय आहे, इज अ ऑर्गनाइज सिस्टम. एक ऑर्गनाइज सिस्टम आहे. ती काय काम करते, ही सिस्टम काय काम करते, कलेक्शन म्हणजे जमा करणे, देन ऑर्गनायझेशन त्याला ऑर्गनाइज करणे, देन स्टोरेज त्याला स्टोअर करून ठेवणे, अँड कम्युनिकेशन ऑफ इन्फॉर्मेशन. मोर स्पेसिफिकली जी काही इन्फॉर्मेशन आहे ती कम्युनिकेट केली जाते, स्पेशली ज्या ठिकाणी हवी आहे त्या ठिकाणी त्याला त्याचा पुरवठा केला जातो. It is the study of complementary network that people and organization use to collect. काय म्हटलं, इट इज अ स्टडी ऑफ कॉम्प्लिमेंटरी नेटवर्क. हा एका कॉम्प्लिमेंटरी नेटवर्कचा स्टडी आहे. दॅट अशी कोणती कॉम्प्लिमेंटरी नेटवर्क, दॅट पीपल अँड ऑर्गनायझेशन यूज टू कलेक्ट. ऑर्गनायझेशनला किंवा लोकांना ज्या गोष्टीची गरज आहे अशी गोष्टी जमा करणे, किंवा अशा गोष्टी फिल्टर करणे, किंवा अशा गोष्टींवरती प्रोसेस करणे, किंवा अशा गोष्टी अँड क्रिएट अँड डिस्ट्रीब्यूट डाटा, किंवा अशा गोष्टींचा डाटा डिस्ट्रीब्यूट करणे किंवा क्रिएट करणे, यालाच म्हटलं ते इन्फॉर्मेशन सिस्टम. म्हणजे काय की सपोज मी एक टीचर आहे. ओके, आणि मला डेली गरज कसली लागते की मला सपोज मी आता SYBMS च्या क्लासला शिकवतोय, ते SYBMS चा जो डाटा आहे याचा मला डेलीला मला त्याची गरज आहे. ओके, सो त्याच्यासाठी आधी मला काय करावं लागेल, कलेक्शन म्हणजे तुमच्या क्लासमध्ये किती मुलं आहेत त्यांचा डाटा कलेक्ट करायला लागेल.
रोल नंबर वाईज मला काय करावं लागेल, तो ऑर्गनाइज करावा लागेल. देन मी काय करणार, तो माझ्या एखाद्या स्पेसिफिक फोल्डर मध्ये स्टोअर करून ठेवणार आणि मग त्याच्यातून मग मला ज्या ज्या ठिकाणी मला त्या डाटाची गरज पडेल त्या त्या ठिकाणी मी तो कम्युनिकेशन साठी यूज करणार. ओके, इट इज अ स्टडी ऑफ कॉम्प्लिमेंटरी नेटवर्क दॅट पीपल ऑर्गनाइज यूज टू कलेक्ट. आता मी त्याच्यातून काय करणार की माझा डाटा कलेक्ट करतोय त्या डाटा ह्याच्यामध्ये इन्फॉर्मेशन मधून. दुसरी गोष्ट, जर मला फक्त फायनान्शियल मुलं हवी आहेत किंवा मला फक्त मार्केटिंग, तर त्या पद्धतीने मी फिल्टर करून त्याच्यातून डाटा घेऊ शकतो. त्याच्यातून मला जेवढ्या डाटावरती काम करायचं आहे तेवढाच डाटावरती मी प्रोसेस करू शकतो. किंवा मला जर नवीन डाटा त्याच्यात बनवायचा आहे तर मी क्रिएट करू शकतो. किंवा माझ्याकडे जो डाटा आहे, जे स्टुडंट लिस्ट आहे, त्याला जर मला डिस्ट्रीब्युट करायचं तर मी त्याला डिस्ट्रीब्युट करू शकतो. हे कशामध्ये केलं जातं, तर इन्फॉर्मेशन सिस्टम मध्ये. आता पुढे, an information system is a group of components that interact to product information. The information system is a group of components. Information system म्हणजे काय, the group of components that interact to produce ग्रुप ऑफ कंपोनंट. म्हणजे थोडक्यात आपण मागे पाहिलेला की इन्फॉर्मेशन कशापासून तयार होते, तर सम त्याचं काय, सम फॅक्ट्स, काही फॅक्ट्स घेतले तर त्याच्यापासून इन्फॉर्मेशन तयार होतं. सो अशा पद्धतीने इथे काही कंपोनंट्स कलेक्ट केले जातात, ते त्याच्याशी इंटरॅक्ट करून काय प्रोड्यूस केली जाते, इन्फॉर्मेशन प्रोड्यूस केली जाते. देन अ कम्प्युटर इन्फॉर्मेशन सिस्टम इज अ सिस्टम composed of people and computers. A computer information system is system composed of people and computers that processes or interprets information. The term is also sometimes used in a more restricted senses to refer to only the software used to run computerized database or to refer to only computer system. आता काय होतं, कम्प्युटर इन्फॉर्मेशन सिस्टम इज अ सिस्टम कंपोज ऑफ पीपल अँड कम्प्युटर्स. इन्फॉर्मेशन सिस्टम जे आहे हे कोण चालवतं, तर पीपल्स आणि कम्प्युटर्स. किंवा विदाउट पीपल मॅन्युअली अजून चालत नाही, कारण तुम्ही कम्प्युटर मुद्दाम मुळात बनवलंच कुणी माणसाने, त्याच्यामुळे मॅन्युअल तर हेल्प त्याला लागणारच आहे पीपल्सची. त्याच्यासोबत कोण काम करतं, तर कम्प्युटर्स इन्फॉर्मेशन सिस्टम चालवण्यासाठी. देन काय म्हटलंय, इन्फॉर्मेशन सिस्टम इज अन अकॅडमिक स्टडी ऑफ सिस्टम with a specific reference to information and the complementary networks of hardware and software that people and organization use to collect, filter, process, create, also distribute data. And emphasis is placed on the information system having definitive boundaries, users, then processors, storage, inputs, outputs, and the uh, aforementioned communication networks. A specific information system aims to support operational management and making an information system is the information and communication technologies ICT that is organization uses, and also the way in which people interact with this technology is support of business process. आता इथे काय म्हटलंय त्यांनी बघा, इन्फॉर्मेशन सिस्टम मध्ये काय म्हटलंय की ज्या पद्धतीने आपण मगाशी पाहिलं की या इन्फॉर्मेशन सिस्टम मध्ये कम्प्युटरची आणि माणसांची गरज आहे. पण कम्प्युटर युज करत असताना इथे दोन गोष्टींची गरज लागते, हार्डवेअर आणि सॉफ्टवेअर. आता हार्डवेअर म्हणजे काय आणि सॉफ्टवेअर काय म्हणजे काय हे आपण मागच्या लेक्चरला पाहिलेलं आहे. ओके, सो हार्डवेअर आणि सॉफ्टवेअर या दोन, सॉरी, मागच्या सेमिस्टरला पाहिलेलं आहे. हार्डवेअर आणि सॉफ्टवेअर या दोन गोष्टी मिळून काय तयार होतं, कम्प्युटर. सो तुम्ही ज्या वेळेला एखादा डाटा कलेक्ट करताय, फिल्टर करताय, म्हणजे तुमचं कलेक्शन ऑफ डाटा, फिल्टर, प्रोसेस, क्रिएट अँड डिस्ट्रीब्यूट, या सगळं करत असताना तुम्हाला या दोन गोष्टी सोबत असणं गरजेचं आहे. कोणकोणत्या, सॉफ्टवेअर आणि हार्डवेअर, या दोन गोष्टी सोबत असतील तरच तुम्ही त्याच्यावरती प्रोसेस करू शकताय. ओके, त्याच्यानंतर काय म्हटलंय की द वे इन विच पीपल इंटरॅक्ट विथ टेक्नॉलॉजी सपोर्ट टू बिझनेस प्रोसेस. आणि याच्यामुळे काय होतं की याच्यामध्ये इथे म्हटलं बघा, स्पेसिफिक इन्फॉर्मेशन सिस्टम इज टू सपोर्ट ऑपरेशन्स मॅनेजमेंट. आणि स्पेसिफिक ही इन्फॉर्मेशन सिस्टम स्पेसिफिकली कशासाठी यूज केली जाते, सपोर्ट ऑपरेशन्स, की तुमच्या बिझनेसचे ऑपरेशन्स असतील तर त्याच्या सपोर्टसाठी, मॅनेजमेंट अँड मेकिंगसाठी, मॅनेजमेंटसाठी. आणि इन्फॉर्मेशन सिस्टम इज अ इन्फॉर्मेशन अँड कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी. इन्फॉर्मेशन सिस्टम काय आहे, तर इन्फॉर्मेशन अँड कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी, त्यालाच आपण म्हणतो आयसीटी. हा वर्ड लक्षात ठेवा, आयसीटी. सध्या तुम्ही, मला माहिती नाही तुमच्या कानावरती किती पडला, पण मार्केटमध्ये खूप वेळा हा विचार
थोडक्यात वापरला जातो. आज आपलं नॅकचं सुद्धा जे ग्रेडेशन होतं, नॅक ग्रेडेशन सुद्धा आयसीटी बेसवरतीच होतं. आयसीटी म्हणजे काय, इन्फॉर्मेशन कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी, दॅट अन ऑर्गनायझेशन युजेस, की ती ऑर्गनायझेशन यूज करते. अँड ऑल्सो द वे इन विच पीपल इंटरॅक्ट विथ दिस टेक्नॉलॉजी इन सपोर्ट ऑफ बिझनेस प्रोसेस. बिझनेस प्रोसेससाठी माणसाला म्हणजे तिथल्या पीपल्सला किंवा ह्युमन बिंगला काय करावं लागतं, की टेक्नॉलॉजीशी इंटरॅक्ट करणं गरजेचं आहे. ओके. सो इथपर्यंत तुमच्या लक्षात आलं असेल. त्याच्या पुढचा जो पार्ट आहे, टाइप्स ऑफ इन्फॉर्मेशन सिस्टम, हा आपण नेक्स्ट लेक्चरला बघूयात. नेक्स्ट लेक्चर तुम्ही लगेच जॉईन करा.